स्टार्टअपच्या जगात आपण जेव्हा इनोव्हेशन बद्दल बोलतो तेव्हा नेहमी डोक्यात येतात AI, गॅजेट्स, रोबोट्स. पण हे इनोव्हेशन स्किन टेक्नॉलॉजीशी निगडीत पण असू शकतं. आणि याचीच आठवण करून द्यायला येत आहेत देहरादूनची एक मॉमप्रेन्युअर साक्षी मल्होत्रा. हो, ब्रँड बनवायचं ठरवलं, पण तो प्रवास एका महिलेसाठी आणि एका पुरुषासाठी फार वेगवेगळा असतो. एका महिलेसाठी बऱ्यापैकी मध्येच अडथळे जास्त असतात. कल्पना करा, ती स्त्री, ती फोकस होऊन काम करू शकते, ती कसरत करतीये, तिला मदर गिल्ट सुद्धा आहे आणि तिला नेहमीच प्रश्न विचारले जातात. दुसरीकडे तुम्ही कामातून रजा घेतली, विचार केला, मी तर एकदम पूर्णतः आईची भूमिका करेन, आणि त्यानंतरही तुम्हाला 1-2 वर्षात जाणवतं की अरे हे काय झालं, मला तर हेही करायचं होतं, माझ्यामध्ये तर याचेही पोटेन्शियल्स होते. कुठे ना कुठे मेंटल लोड तर आहे, स्ट्रेसेस सारखे नाही आहेत. आणि पुरुष दुसरीकडे सरळ फोकस ठेवू शकतो आणि सिस्टीम अशी डिझाईन केली की तो यशस्वी होतो. तर मेल इगो रियालिटी आहे. कितीतरी वेळा आम्हाला वेंडरशी बोलावं लागतं, काही डिलिव्हर झालं नसेल, इट्स नॉट ऍक्सेप्टेबल टू द अदर पर्सन, की जर मी जरासा आवाज वाढवला. तीच व्यक्ती माझ्या नवऱ्याशी फोनवर बोलताना नीट बोलते, तर मग त्याच्या सिस्टीम मध्ये हे घट्ट बसलंय की हे महिलांचं काम नाहीये, ह्या का घुसतायत. साक्षी, आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रतीक, थँक्यू तुम्ही सो तुमच्या मच. पिचसाठी तयार आहात? नक्कीच तयार आहे. चला मग, गुड लक. हाय, मी साक्षी आहे आणि आज मी घरच्या मॉडर्न स्त्रीचे काही प्रॉब्लेम्स फोडायला आले. मल्टीटास्किंग, प्रत्येक क्षणांची धावपळ, घर, काम, मुलं, अशामध्ये 5 स्टेप्स स्किन केअर रुटीन. सिरियसली? स्ट्रेस, आपल्या सगळ्यांना स्ट्रेस आहे. मला स्ट्रेस आहे, माझ्या नवऱ्याला स्ट्रेस आहे, माझ्या मुलांना स्ट्रेस आहे, माझ्या सासूबाईंनाही स्ट्रेस आहे. हे तर सोडा, मला वाटतं माझ्या कुत्र्यालाही स्ट्रेस आहे. शांती आणि समाधान आहे कुठे? कन्फ्युजन, इतके सारे प्रोडक्ट्स आहेत, प्रत्येक जण स्वतःला ऑर्गॅनिक आणि नॅचरल म्हणत असतो. मग मला सांगा, विश्वास तरी कसा ठेवायचा? क्विक फिक्सेस, हे स्टार इन्ग्रेडियंट्स आणि यांचे ओव्हरनाईट ग्लोचे दावे. स्किन केअर आहे की जादू? काही कळलं टायटन्स? खूप सारे प्रॉमिसेस, पण सिंपल नॅचरल सोल्युशन मिसिंग. ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी मिसिंग. म्हणूनच मी घेऊन आलीये द ब्लू पॉन्ड. द ब्लू पॉन्ड कोणत्याही थापा नाहीयेत, तर खरंखुरं परिणामकारक स्किन केअर आणि वेलनेस सोल्युशन बनवतं. आमचे सगळेच फॉर्म्युले ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहेत. पॅकेजिंगच्या वरच इन्ग्रेडियंटची संपूर्ण माहिती आहे, किती ऑर्गॅनिक पर्सेंटेज, किती नॅचरल पर्सेंटेज, कस्टमर हे पॅकेजवरच वाचू शकतात. आयुष्याच्या गोंगाटात ब्लू पॉन्ड, एक पीसफुल पॉज. साक्षीजी, तुमच्याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये सांगा ना. बेसिकली मी एक आर्टिस्ट आहे. कॉलेज ऑफ आर्ट्सची गोल्ड मेडलिस्ट होते मी. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग मध्ये फार मोठा काळ घालवला आणि त्या दरम्यान अनेक लक्झरी ब्रँड्स, नॅशनल, इंटरनॅशनल लक्झरी ब्रँड्सवर काम केलं. एक खंत मनात राहिली होती की भारतात लक्झरी ब्रँड्स फार कमी आहेत, आणि त्यानंतर मी अनेक स्टार्टअप ब्रँड्स बरोबर कन्सल्टिंग सुरू केलं, त्यांचं ब्रँडिंग, मार्केटिंग, आणि त्यामुळेच काहीतरी सुरू करायची इच्छा, माझा स्वतःचा ब्रँड सुरू झाला. तुमच्या टीम मध्ये अजून किती लोक आहेत? सध्या तरी मी सोलो प्रिनियर आहे. तर मग हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही एकट्याने तयार केलेत? किती वेळ लागला हे सगळं तुम्हाला करायला? सुरुवातीला वेळ लागला. 3 महिने गेले इन काइंड ऑफ व्हिज्युअलायझिंग, प्रिसाइजिंग द प्रोडक्ट. आणि फक्त प्रोडक्ट डिझाईन नाही आहे ना, म्हणजे फॉर्म्युलेशन, सगळं काही. मी माझं सर्टिफिकेशन अरोमाथेरपी मध्ये केलंय. हे शक्य करण्यासाठी काइंड ऑफ डिव्हाइस, काय काय सोल्युशन्स आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये बनवायचे आहेत, प्रोडक्ट्सची रेंज कशी असायला हवी, हे आमच्या डोक्यात नेहमी असायचं की आम्ही जे काही बनवणार आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी. साक्षीजी, फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही एकट्याने आतापर्यंतचा इतका लांब आणि इतका मोठा कमालीचा प्रवास केलेला आहे. घरूनही अनेक लोक तुम्हाला पाहत आहेत आता या मंचावर.
आणि बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये काही आयडियाज आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी आपली एंटरप्रेन्योर जर्नी सुरू केलेली आहे. तर तुम्ही त्यांना या मंचावरून काय मेसेज द्याल? ज्या लेवलला एक पुरुष पटकन पोहोचतो त्याच लेवलला स्त्रीला पोहोचायला डबल मेहनत आणि डबल वेळ लागतो. आमच्या काही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या समाजाला वाटतं की आमच्याच आहेत. हे तर आहेच, त्याशिवाय तेही करावं लागतं. पण थांबायचं नाहीये कारण एक कम्प्लीट लाईफ तर करायची आहे ना आपल्याला. म्हणजे सगळं करायचंय जे तुमच्या डोक्यात आहे. साक्षीजींनी इतक्या सिंपल पद्धतीने जी गोष्ट सांगितली आहे ती इतकी इम्पॉर्टंट आणि इतकी डीप आहे की फक्त थांबायचं नाहीये, करत राहणं हा करण्याचा एकच उपाय आहे. थँक्यू व्हेरी मच साक्षीजी. थँक्यू सो मच. पाहताना वाटते की पॅकेजिंग मध्ये जो तुमचा ब्लू कलर आहे, जो तुमच्या ब्रँडमध्येही आहे, तो फारच स्पष्ट आहे आणि तो कलर समोर लक्झरी समोर आणतो. मला हो. हे सांगाल की तुमचं हे जे प्रॉडक्ट आहे, बाकी जे मार्केटमध्ये ब्रँड्स आहे, तुमची जी कोणी कॉम्पिटिशन आहे त्यापेक्षा वेगळे कसे आहे आणि तुम्ही हे जे प्रॉडक्ट डेव्हलप केलं, तुमच्या जरा R&D टप्प्यांबद्दल सांगा प्लीज. ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्टी किंवा मग ट्रस्ट थ्रू ट्रान्सपरन्सी हे आमचं मोटिव्ह आहे. बघायला गेलं तर प्रोडक्ट्सच्या संदर्भात म्हणाल तर आम्ही ग्लोबल इंटरनॅशनल बॉडीजकडे जातो कारण भारतात मॅन्डेशन्स इतके नाही आहेत. पण जर तुम्हाला युरोप US ला जायचं असेल तर तिथे फार मॅन्डेटरी बॉडीज आहेत. म्हणून मग आम्ही ऍक्च्युअली फ्रेंच बॉडीजकडे जातो जे आमच्या प्रोडक्टला, आमच्या फॉर्म्युलेशनला, पॅकेजिंगला सगळ्यांना व्हॅलिडेट करतं. आणि प्रोडक्टच्या वर, काही प्रोडक्टच्या, सगळ्याच नाही 80% आमच्या प्रोडक्ट्सवर लिहिलेलं आहे हे 100% नॅचरल प्रोडक्ट आहे. 99.5% इन्ग्रेडियंट्स हे ऑर्गॅनिक फार्मिंगचे आहेत. या प्रकारच्या ट्रान्सपरन्सी बद्दल आपण बोलतोय. दुसरी गोष्ट, आम्ही अफोर्डेबल लक्झरी काइंड ऑफ प्राइसिंग ठेवतो. पण आमच्या प्रोडक्ट एक्सपिरियन्स मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाहीये. इट्स अ फुल सेन्सोरियल लक्झरियस एक्सपिरियन्स इन टर्म्स ऑफ पॅकेजिंग अँड एव्हरीथिंग. आम्ही 40 ते 50% कमी ज्या ब्रँड्स बरोबर आमची स्पर्धा आहे त्यांच्या तुलनेत. ॲटलिस्ट 20-25 प्रॉडक्ट्स तर तुमचे आहेतच. तर यामध्ये एखादा हिरो प्रॉडक्ट आहे? तर हे जे 4 प्रोडक्ट्स आहेत तिथे, हे एक्झॅक्टली आमचे हिरो प्रोडक्ट्स आहेत. आज जो कोणी हे विकत घेतो परत येतो आणि माझ्याकडून विकत घेतो. माझ्याकडे 45% रिपीट रेट आहे या प्रोडक्टवर. अनेक ब्रँड्स आहेत जे काही स्टार्टअप्स होतात, ऑनलाईन जातात कारण त्यांच्यासाठी सोपं होतं प्रॉडक्ट मार्केट फिट हो. टेस्ट करणे. तुम्ही ऑनलाईन नाही आहात 6 स्टोर्समध्ये आणि पॉपर्समध्ये. असं तुम्ही का ठरवलं की डिजिटली करायचं नाही आणि फिजिकली करायचं आहे? आम्ही पहिल्या वर्षी सगळं काही ट्राय केलं, सगळे चॅनल्स ट्राय केले आणि आम्ही हे शिकलो की ऑनलाईन इकोसिस्टम डेव्हलप करायला एक सर्टन अमाऊंट आहे जी त्यामध्ये जाते, एक सर्टन वेळ आहे जो त्यामध्ये जातो. आम्ही सगळ्या जागी हजर आहोत. Amazon, आम्ही आता सगळ्या मार्केट प्लेसेस मध्ये सुद्धा आहोत. वी आर ऑन बोर्डेड देअर. आम्ही आमच्या वेब स्टोअर्स मधूनही विकतो. पण ऑब्झर्वेशन आमचं हे आहे की सगळे रिपीट खरेदीसाठी लोक तिकडे येतात, पण फर्स्ट टाइम बायर माझं हे प्रॉडक्ट फिजिकल स्पेस मधूनच घेतो. जो रिपीट रेट आहे तुमचा तो चांगला आहे, पण तुम्ही क्लायंट कडून काही फीडबॅक घेतलाय का? द वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी इज ह्यूज. आम्ही पण शार्प वेंचरतर्फे बऱ्याचशा ब्युटी पर्सन केअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहेत. या कॅटेगरीमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट, जे फास्ट मूव्हर्स म्हणजे फर्स्ट मूव्हर्स ॲडव्हान्टेज ऑफ फास्ट मूव्हर्स क्रिटिकल आहे. म्हणजे तुम्ही जो मार्केट रूट घेताय, जो फिजिकल रिटेल आहे, तो खूप लांबचा रस्ता आहे. आज तुमचे रेग्युलर किती ट्रान्झॅक्टिंग कन्झ्युमर्स आहेत दर महिन्याला आणि तुमची काय स्केल आहे आणि 12 महिन्यात तुम्हाला याला कुठे न्यायचंय? आमच्याकडे 2000+ कस्टमर आहेत. यातील 25% to 28% लॉयल कस्टमर्स आहेत जे पुन्हा पुन्हा येतात. मंथली किती ट्रान्झॅक्ट बाय करतात तुमचे ऑडियन्स? 1 ते 2 लाखामध्ये फ्लक्च्युएट होत राहतं. 50 ते 100 कस्टमर्स दर महिन्याला. हो. मॅडम, तुमचं मार्जिन किती आहे? 2 लाखावर तुम्ही किती बनवता? माझी कॉस्ट आता 15% आहे. ह्याचे जे प्रोडक्ट आहेत त्याचे 85% cost of ग्रॉस goods. मार्जिन. हो, त्यावर पुन्हा कारण आता मार्केटिंग आणि ही सगळी कॉस्ट नाहीये, तेव्हा आमचं अराउंड ऍड करून व्हायचं अराउंड 40% एक्स्ट्रा. मग तरीही तुमचं ऑलमोस्ट 50% मार्जिन आहे. नक्कीच. 2 लाखाचा माल तुम्ही विकत आहात तर 1 लाखाचं प्रॉफिट आहे, हे मी अजून हो, करू. नक्कीच. मग मॅडम, पैसे का हवे आहेत? पूर्ण ऑनलाईन इकोसिस्टम बिल्ड करायचंय. टायटन्स, आपण पुढे जाणार त्याआधी मार्केट डिमांड घेऊन टाकूया. या मॅम. ऑडियन्स, तुमचे वोटिंग मीटर सुचला आणि येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की तुमच्या हिशोबाने यांच्या या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता.
ऑलमोस्ट 50-50 आहे. आपली आस्क काय आहे? इट्स 1 CR ॲट 7% इक्विटी. माझ्या मते तुमचे बरेच जास्त प्रॉडक्ट्स स्प्रेड आउट आहेत आणि तुम्हाला 2, 3, 4 हिरो प्रॉडक्टवर फोकस करायला हवा. तुमच्या 2 लाखात तुमचं 50% मार्जिन आहे, जे मला समजलेलं आहे. त्या हिशोबाने जर तुम्ही त्यावर फोकस केलं, वेदर इट इज ॲसेट लाईट मॉडेलच्या प्रकारे करा किंवा तुम्ही दुसऱ्या शॉप्सच्या थ्रू त्याला प्रमोट करा, जेव्हा तुमचा कस्टमर बेस थोडा मोठा होईल तेव्हा मला वाटतं की मी तुम्हाला भेटू इच्छेन. आज मी तुमच्याबरोबर हात मिळवू शकत नाही. ओके. आजच्या काळामध्ये ॲट 1 lakh 2 lakh सेल पर मंथ आम्हाला हे कळलेलं नाही की प्रॉडक्ट मार्केट फिट आहे की नाही, तर त्यामुळे मी हात मिळवू शकत नाही. पण तुमचं पॅशन आणि उत्साहामुळे मला हे वाटतं की प्रॉडक्ट चालणार आहे. जस्ट तुम्हाला राईट चॅनल स्ट्रॅटेजी आणि राईट पुश द्यावा लागेल. मला वाटतं की आज माझ्यासाठी फार अर्ली आहे. मला वाटतं याच्यावर काम करायची गरज आहे. मी आशा बाळगते की तुम्ही नेक्स्ट सीझनला याल आणि होपफुली तेव्हा आम्ही काहीतरी करू शकू. पण आज मी तुमच्या बरोबर हात मिळवू शकत नाही. बट आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सो प्रियांका. मच. पवन, तुम्ही बोला ना. मी इम्प्रेस्ड आहे तुम्ही जे क्रिएट केलंय त्याने. थँक्यू सर. एकतर मला असं वाटतं की कन्झ्युमर प्रॉडक्टसह तुम्हाला ऑनलाईन जायलाच हवं, दुसरा काहीच पर्याय नाही. आणि मी नेहमी हे म्हणतो, लवकरात लवकर टेस्ट करून चुका शोधा. तर मला वाटतं की कॅपिटल उभारण्यात थोडी घाई होत आहे. तुम्हाला अजून प्रोग्रेस करायची खूप गरज आहे. पण आज मी तुमच्याशी हात नाही मिळवू शकत. थँक्यू पवन. थँक्यू. ऋषभ, आता तुम्ही. आय थिंक तुम्ही दुसऱ्या स्टेप्स घेऊ शकता. एक्सलरेटर प्रोग्रामला जाऊ शकता. ॲमेझॉन एक्सलरेटर आहे, नायका एक्सलरेटर आहे. तुम्ही त्या प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करू शकता. तिथून एक सपोर्ट मिळेल, ते तुम्हाला ग्रो करायला मदत करतील आणि मग त्यातून तुम्हाला कॉन्सेप्टचा प्रूफ मिळेल. अँड दॅट PUC इज क्रिटिकल. तो प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जो मिळेल तो क्रिटिकल असेल, कारण नेक्स्ट स्टेप मग तुम्ही जास्त सेल दाखवाल आणि तुम्हालाही कळेल, आम्हालाही कळेल की तुमचा सेल काय होईल पुढे जाऊन. आय थिंक तुम्ही हे सगळं केल्यावर आपण त्यानंतर बोलू. पण आजच्यासाठी आय एम सॉरी, आय एम आउट. ओके. थँक्यू टायटन्स. साक्षीजी, आमची इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर या मंचावर परत यावं. Thank you. पुन्हा तुमचे प्रोडक्ट्स आमच्या या टायटन समोर ठेवावे आणि खूप सारा सपोर्ट, पार्टनरशिप आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन जावं. शुअर प्रतीक. थँक्यू सो मच. साक्षी. थँक्यू. आपण इकडे आल्याबद्दल आभार. थँक्यू. आयडिया बाजच्या या मंचावरून आम्हाला आपल्या बिझनेसला रिव्हॅल्युएट करण्याचा, एका नव्या पर्स्पेक्टिव्हने पाहण्याचा चान्स मिळाला. टायटन्सने आमचे प्रोडक्ट्स, पॅकेजिंग, ब्रँडिंग ची खूप प्रशंसा केली, जे खूप हार्टनिंग आहे, खूप मोटिवेटिंग आहे. त्याचबरोबर त्यांनी पॉइंट आउट केलं की आमच्या ऑनलाईन सेल्समध्ये काय गॅप्स आहेत, काय थ्रेशहोल्ड्स असायला हवेत. सो डेफिनेटली इथून तो फीडबॅक घेतोय आम्ही आणि या सगळ्यावर काम करणार आहोत. आणि पुढच्या वेळी परत येऊ आयडियाबाजमध्ये एक बेटर पेज घेऊन, खूप तयारी करून आणि एका नव्या उत्साहाबरोबर.